पुलवामा येथे पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या 2च दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली। भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी तिरंगा पदयात्रांचे आयोजन करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आज सकाळी 8 वाजता भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून कोल्हापुरात भव्य तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेला सुरुवात झाली। यावेळी कोल्हापुरातील राष्ट्रप्रेमी नागरिक, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, जिल्ह्यातील माजी सैनिक, महिला यांची मोठी उपस्थिती होती। भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून सोडला। पदयात्रेच्या प्रारंभी भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय सैनिक यांच्या पोशाखातील चिमुकल्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला। माजी सैनिकांच्या उपस्थितीने एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता। सर्वांनी तिरंगा ध्वज हाती घेत सैन्याबद्दल प्रोत्साहनपर घोषणा देत ही पदयात्रा आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात विसर्जित केली। या प्रसंगी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, महेश जाधव, शमिका महाडिक, राहुल चिकोडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, राष्ट्रप्रेमिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोकुळ सोबत गो कूल।